दिवसाची सुरुवात आहे बरोबर. आता पावसाळा संपल्यानंतर पुष्कळ सारे शेतकरी सूर्यफुलाची लागवड करतात आणि सूर्यफुलाच्या ह्या बियांपासून तेल काढलं जातं. पिवळी धमक ती फुलं असतात आणि आकाराने मोठी असतात आणि ज्यावेळेस शेतामध्ये ही फुलं फुलतात त्यावेळेस संपूर्ण शेत पिवळं दिसतं. या सूर्यफुलांची एक खासियत आहे, ती म्हणजे ज्या दिशेला सूर्यप्रकाश आहे त्या दिशेला ते वळतात, त्या दिशेला ते आपलं तोंड करतात. सकाळी पूर्वेकडे असतील तर संध्याकाळी पश्चिमेकडे ते वळलेले आपल्याला दिसतात. आपलं मानवाचं जीवनसुद्धा असंच आहे. देवाने आपल्याला प्रकाशाकडे वळण्यासाठी पाचारण केलं आहे. प्रकाशाकडे वळण्यासाठी तो आपल्याला सांगत आहे. आपण पूर्वी पापाच्या अंधकारामध्ये होतो. आत्मिकदृष्ट्या आपला मृत्यू झाला होता, परंतु देवाने आम्हाला प्रकाश दिला. बघा, इफिस्करास पत्र याचं 2 अध्याय 1 वचन काय म्हणतं बघा. इफिशियन्स चॅप्टर 2 and verse 1. तुम्ही आपले अपराध व आपली पातके ह्यामुळे मृत झालेला होता. आपण आत्मिकदृष्ट्या मृत झालो होतो, पण देवाने आमच्यावर प्रीती केली, त्याने कृपा आमच्यावर केली व आपला पुत्र प्रभू येशू ख्रिस्त या जगात पाठवला. आमच्या पापासाठी तो वधस्तंभावर गेला, मरण पावला, तो पुन्हा उठला आणि आमच्यासाठी तो एक तारण घेऊन आला. प्रभू येशू ख्रिस्त हा जगाचा प्रकाश आहे. जो कोणी त्या प्रकाशाकडे वळतो त्याची पापांची क्षमा होते व त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होते. त्या प्रकाशाकडे वळण्यासाठी वेळ लावू नका. पापापासून तारण म्हणजेच आत्मिक अंधारापासून देवाच्या प्रकाशाकडे वळणे हे होय. आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे. इफिस्करास पत्र याचा 5 अध्याय 8 वचन. एफिशियन्स चॅप्टर 5 and verse 8. कारण तुम्ही पूर्वी अंधकार असे होता, पण आता तुम्ही प्रभूमध्ये प्रकाश असे आहात. प्रकाशाच्या प्रजेसारखे चाला. परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो.